कळवणचे ग्रामदैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून रथ मिरवणूक, कुस्ती स्पर्धांसह विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे। जया एकादशीच्या मुहूर्तावर कळवण शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेने तसेच विठोबा महाराज रथ मिरवणुकीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यात्रा महोत्सवानिमित्त शहरातून निघणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी रथाची पूजा परंपरेनुसार नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार व श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश पगार यांनी सपत्नीक केल्यानंतर रथ मिरवणुकीला ढोल ताशा तसेच आरकेएम माध्यमिक विद्यालयाचे लेझिम पथकाने वाजत गाजत गांधी चौकातून सुरुवात झाली। यात्रा महोत्सव निमित्ताने दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी 9 वाजता नितीन मुडावतकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन दुपारी 12 ते 3 दरम्यान गांधी चौकात स्वर्गीय रामदास देवबंद पवार यांच्या स्मरणार्थ रवींद्र पगार तर स्वर्गीय त्र्यंबक भावडू पगार यांच्या स्मरणार्थ विजय व सतीश पगार तर स्वर्गीय संपत तानाजी पगार यांच्या स्मरणार्थ जितेंद्र पगार यांच्याकडून महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे। रात्री 9 वाजता लोकनाट्य, तमाशा व मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश पगार व प्रदीप पगार यांनी दिली। दीपक बागुल, मी नाशिककर न्यूज, कळवण।